बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय। याचा परिणाम महाराष्ट्रावर कशा पद्धतीने होतोय ते सांगतायत हवामान तज्ञ शुभांगी भुते। नमस्कार, मी शुभांगी भुते बोलते, प्रादेशिक हवामान विभाग मुंबई इथून। आपण बघतोय आज सकाळपासून मुंबईमध्ये संततधार सुरू झालेली आहे आणि याच्या मागचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये जी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे आणि त्याच्यासोबतच ईस्ट वेस्ट शिअर झोन तयार झालेला आहे, सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे। याचा संयुक्त प्रभाव म्हणून संपूर्ण कोकणामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळतोय। काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस सुद्धा दिसेल। आज 18 तारखेला पालघर आणि सिंधुदुर्ग सोडून संपूर्ण कोकणामध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे, इन्क्लुडिंग मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट आहे। उद्यासाठी नॉर्थ कोकणासाठी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, रायगडसाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे। सोबतच फिशरमॅन वॉर्निंग सुद्धा इश्यू केलेली आहे की त्यांनी समुद्रामध्ये जाऊ नये। धन्यवाद। तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं आता पुढील 48 तासांसाठी मुंबईसह ठाण्यामध्ये रेड अलर्ट हा जारी करण्यात आलाय। त्याचबरोबर कोकणात देखील आता रेड अलर्ट पावसाचा जारी करण्यात आलाय।